नमस्कार. दिनांक 26 ऑगस्ट. कथेचं शीर्षक आहे और क्या चमत्कार चाहिए. एकदा एक पंजाबी महारोगी महाराजांकडे आला. खोट्या विनयाने म्हणाला, आप बहुत चमत्कार करते हैं, यह सुनकर मैं आया हूं. महाराजांनी रागावून त्याच्या कामांध जीवनाचे ढोंग उघड केले आणि म्हणाले, और क्या चमत्कार चाहिए. ते ऐकून पंजाबी घाबरला व महाराजांना शरण आला. देवधर्माची आवड नसलेल्या किंवा जाण नसलेल्या प्रापंचिकांचा महाराजांना बिलकुल राग येत नसे. हे प्रापंचिक अविद्याग्रस्त आणि अज्ञानीच असल्याने त्यांना स्वस्वरूपाची जाण नाही हे ते ओळखून असत. असे हे प्रापंचिक आपल्या प्रपंचाशी प्रामाणिक असल्याने महाराज त्यांच्या प्रपंचाच्या भोगवट्यात विनाकारण ढवळाढवळ करीत नसत. उलट त्यांचा प्रपंच सावरण्यास मदत करीत. प्रत्येक जीवाची प्रपंचात रमण्याची एक विशिष्ट मर्यादा असते. ती कधी ना कधी ओलांडली जातेच. तेव्हा त्यांना या प्रपंचाकडे मागे वळून पाहताना उबग येऊ लागतो. शेणामुतातल्या आपल्या दैनंदिन जीवनापलीकडेही एक अनाम, अद्भुत, आनंदी जीवनसरणी आहे याची त्यांना जेव्हा चाहूल लागते तेव्हा ते मनातून, काळजातून अस्वस्थ होऊ लागतात. खरे तर तेव्हाच महाराजांचे कार्य सुरू होत असे. त्यांना ते जवळ करीत, इतर सामान्यांना मात्र ते प्रापंचिक जीवन मुक्तपणे जगू देत. त्यांचा ते कधीच रागराग करीत नसत, पण देवाधर्माची चाड नसणाऱ्या भोचक, दांभिक, जडवाद्यांचा मात्र त्यांना राग येत असे. ढोंग धत्तुरा, उपद्रवी भोचकपणा त्यांना बिलकुल आवडत नसे. या लीलेतील पंजाबी हा असा भोचक जडवादी होता. तीर्थक्षेत्री फक्त मौज मजेसाठी यावे, आपले आंबट शोक पुरवावे आणि कोण साधू संत भेटले की भोचकपणाने टिंगलटवाळी करावे हाच त्यांच्या भ्रमंतीचा उद्देश होता. परमार्थाची यत्किंचितही जाण नव्हती. खाणे, पिणे आणि झोपणे याखेरीज त्याच्या आयुष्याला चौथी बाजूच नव्हती. खा खा खाऊन आलेली मगर मस्ती महारोगाच्या रूपाने शरीरावर उमटली होती, तरीही आजच्या पलीकडे दृष्टी जात नसल्याने त्यातच त्याला कृतकृत्य वाटत होते. महाराजांची कीर्ती कानावर येताच टिंगलटवाळीसाठी आणखी एक कुळ सापडल्याचा त्याला आनंद झाला. पण ते कुळ आपलेच काय, पण साऱ्या जगाचे मूळ आहे याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. महाराजांकडे तो आला, खोट्या विनयाने म्हणाला, आप बहुत चमत्कार करते हैं, यह सुनकर मैं आया हूं. आपल्या विनयाने आणि स्तुतीने महाराज खुश होतील आणि एखादा तरी चमत्कार करून आपल्याला दाखवतील असे त्याला वाटले. पण झाले भलतेच. कोणाच्या स्तुतीला वाळायला महाराज काही लालची होते थोडेच. आणि प्रत्येकापुढे चमत्कार जादूचे खेळ करणारे गारुडी जादूगार ते नव्हतेच मुळी. त्यांनी एका दृष्टिक्षेपात त्याचा भोचकपणा जाणला आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी त्याची कुंडलीच मांडली. अगदी स्पष्टपणे, निर्भीडपणे, अत्यंत ग्राम्य शब्दात त्यांनी त्याच्या कामांध जीवनाचा पट खोलून दाखवला आणि म्हणाले, और क्या चमत्कार चाहिए. तेव्हा मात्र तो पंजाबी हादरला, अगदी मुळापासून हादरला आणि तो महाराजांना शरण गेला. 2 महिने त्याने चरणसेवा मनापासून केल्यावर मात्र महाराजांनी त्याचे अपराध माफ करून आपल्या कृपादृष्टीने त्याचा महारोग बरा केला. काया वाचा मनाने तो शुद्ध झाला. दांभिकपणा, भोचकपणा वाईटच, पण तो देव, साधू, संतांपुढे करणे अधिकच वाईट आणि अक्षम्यच असते. धन्यवाद.